ग्रामीण भाग शेतीवर अवलंबून असलेलं जीवन आणि पाण्याच्या अभावामुळे सतत संघर्ष करणारा शेतकरी. पण या परिस्थितीत बदल घडवून आणण्याचे स्वप्न पाहिलं किशोर भुसाळ यांनी. नोकरी करत असताना देखील त्यांच्या मनात एकच विचार होता, आपण काहीतरी वेगळं करायचं, स्वतःला सिद्ध करायचं. याच ध्यासातून त्यांनी आपल्या ग्रामीण भागात नारायणगाव येथे ठिबक सिंचन कंपनीची स्थापना केली. त्यांचा उद्देश स्पष्ट होता, शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळावं आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे ठिबक साहित्य त्यांच्या गावाजवळच उपलब्ध व्हावं. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता. सुरुवातीला आर्थिक अडचणी, बाजारात स्पर्धा आणि विश्वास मिळवण्याचं मोठं आव्हान. अनेक वेळा अपयश आलं, पण त्यांनी हार मानली नाही. जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर त्यांनी प्रत्येक अडथळ्यावर मात केली आणि आज 1 लाखाहून अधिक शेतकरी किशोर भुसाळ यांच्या आरके ड्रीप या कंपनीशी जोडले गेले आहेत. नमस्कार, मी किशोर भुसाळ. माझी आरके ड्रीप नावानं नारायणगाव या ठिकाणी जुन्नर तालुक्यात कंपनी आहे. सुरुवात तसं जर म्हटलं गेलं तरी मी 2011 साली ड्रीप या क्षेत्रामध्ये संगमनेर या ठिकाणी मी छोटासा प्लॅन्ट चालू केला होता. तर तो छोटासा प्लॅन्ट ह्या उद्देशानं चालू केला होता की सर्व शेतकरी हे ISI ह्या कन्सेप्टकडे वळलेले होते आणि त्यावेळेस मला जशी मी माहिती घेतली, अभ्यास, मार्केटचा सर्च रिपोर्ट म्हणजे रिपोर्ट काढला, तर त्याच्यानुसार मला असं समजलं की मार्केटमध्ये जुनं ठिबक हे प्रत्येक शेतकऱ्याकडे पडून आहे आणि ते शेतकरी ते पडलेलं ठिबक हे असं कवडी मोल भावात विकलं जात होतं. तर मग मी नगर आणि पुण्यामध्ये पहिल्यांदा माझी कंपनी मी स्थापन केली 2011 साली की जुनं मटेरियल घेऊन मला नवीन मटेरियल शेतकऱ्याला चांगल्या क्वालिटीचं कसं देता येईल या उद्देशाने मी या ड्रीप या क्षेत्रात उतरलेलो होतो. मी 2015ला मग नारायणगाव मध्ये पण चालू केली. सुरुवातीच्या काळात तसं जर म्हटलं गेलं तरी मला 2011 साली मशीन कशी खरेदी करायची हे सुद्धा मला माहित नव्हतं. फक्त ड्रीप तयार करायचं हाच उद्देश डोक्यापुढे होता. तर त्या काळात मला जो कंपनी वेंडर जो मला मिळाला तो पण मला फ्रॉड मिळाला. त्या मला तिथं फसवलं गेलं. तरी पण मी त्यांच्याकडून माझ्या बॉन्ड हिशोबाने त्यांच्याकडून सगळ्या मशिनरी क्लिअर करून घेतल्यात. जी ऑपरेटिंग करणार जो ऑपरेटर पाहिजे, स्किल वाला ऑपरेटर, तो स्किल वाला ऑपरेटर मला मिळत नव्हता. तर मग जळगाव सारख्या ठिकाणी मित्रांनी मला सहकार्य करून तिथून एक ऑपरेटर मिळून दिला. त्या ऑपरेटर कडून मी भरपूर काही असं शिकून घेतलं. तर आजच्या मित्राला तसं पाहायला गेलं तर स्वतः मी माझ्याकडून हाताखाली मी ऑपरेटर तयार करतो. पण मग त्या काळात फक्त मला ऑपरेटिंगचीच जास्त करून मला अडचण तयार झाली होती. तसं पाहायला गेलं तरी व्यवसायाचा मला काही अनुभव नव्हता. फक्त विक्री करणे हा एवढा एकच मला अनुभव होता. मॅन्युफॅक्चरिंग करणे हा माझ्या दृष्टिकोनातून म्हणजे मला झिरो नॉलेज होतं. तर आपण एक ह्या व्यवसायात यायचं त्या दृष्टिकोनातून मी अगोदर मार्केटचा अभ्यास केला. मशिनरी कुठं कुठं आहेत, पण ज्या मशिनरी आहेत तर त्यांच्याकडे गेल्यानंतर ती काय मला माहिती देत नव्हती. तर मी माझ्या लेवलला मी ती सगळं माहिती मी स्वतःहून गोळा केली. त्याच्यानुसारच मग मी ऑपरेटरच्या साहाय्याने या मशिनरीची सुरुवात करून याच्यामधून मला काही शिकायला मिळालं. तर मला त्या मशिनरी पासून शिकायला मिळालं. तसं जर बघितलं गेलं तर मी जवळजवळ 8 ते 10 प्रकारचं ड्रीप तयार करतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बघितलं गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये 2015ला मी हायड्रोगोल ह्या कन्सेप्टला खूप काही लोकांची मागणी होती. 12 mm पासून तर 32 mm पर्यंत आपण हायड्रोगोल तयार केलं. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बघितलं गेलं तर 12 mm, 16 mm, 20 mm आणि 32 mm याच्यामध्ये ऑनलाईन तयार केलं आणि 16 आणि 20 मध्ये इनलाईन तयार केलं. त्या हायड्रोगोल मध्ये डिमांड असते, त्याच्यामुळे आपण त्यांना ते पण बनवून देतोय. फ्लॅट मध्ये 0.2 पासून तर 0.8 पर्यंत आपण सगळ्या थिकनेस मध्ये आपण ठिबक तयार करतोय. आता ऊसाला नवीन पद्धतीचा पॅटर्न आलाय का लोकांना लेझर ड्रीप पाहिजे, कारण आता क्षाराचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट ऊस हे पीक लॉंग टर्मचं असल्यामुळे उभ्या पिकामध्ये आतमध्ये शिरता येत नाही किंवा चॉकअप झाले बघता येत नाही. तर त्याच्यामुळे आपण लेझर ड्रीप आता आपण तयार करतोय आणि तीच लेझर ड्रीप आताला सध्याला शेतकऱ्याला आपण वापरासाठी देतोय. तसं बघितलं गेलं प्रत्येक ड्रीपची प्रोसेस ही फार वेगवेगळी आहे. तर हायड्रोगोल मध्ये आपण रिसायकलिंगच मटेरियल वापरतो आणि त्याच्यापासूनच तयार करतो. त्याच्यामध्ये एक साधारणतः 40% व्हर्जिन आणि 60% RP अशी प्रोसेस करून आपण हायड्रोगोल तयार करतो. आणि फ्लॅट मध्ये जे आपण आता सध्याला जी पेप्सी ड्रीप बनवतोय त्याच्यामध्ये 100% 100% व्हर्जिन मटेरियल पासून बनवली जाते. तर ते व्हर्जिन जो रॉ मटेरियल आहे तो आपण रिलायन्स, गेल, इंडियन ऑइल ह्या कंपन्याकडून आपण सप्लाय करून तो मटेरियल तयार करतो. तर रॉ मटेरियल आल्यानंतर आता रॉ मटेरियलच्या ग्रेड असतात वेगवेगळ्या. तर तसं साधारण बघितलं प्रामुख्यानं बघितलं गेलं तर प्राथमिक ग्रेड जसं बघितलं गेलं तर LD, LLDP आणि SDP 3 प्रकारच्या ग्रेड असतात. आता त्याच्यामध्ये आपल्याला लॅटरल ही ब्लॅक करायची असते म्हणून ब्लॅक मास्टर बॅच वापरली जाते आणि त्याच्या वरच्या बाजूला जी लाइनिंग दिली जाते त्याच्यामध्ये व्हाईट म्हणा, येलो म्हणा, रेड म्हणा. तर त्या पद्धतीने आपण जशी लाइनिंग पाहिजे तर त्या लाइनिंगच्या हिशोबाने आपण काय करतो की ती मास्टर बॅच त्याच्यामध्ये मिक्स करून त्याच्यावरती ती लाइनिंग दिली जाते. तर याच्यामध्ये प्रामुख्याने बघितलं गेलं तर ह्या 3 ग्रेडची एक रेसिपी तयार केली जाते. त्याची रेसिपी म्हणजे जे पर्सेंटेज ठरलेले असतात त्या पर्सेंटेज मध्ये LLDP किती वापरायची, LD किती वापरायची, SDP किती वापरायची, आपण कुठला थिकनेस तयार करणार आहे त्याच्यानुसार आपल्याला ती ग्रेड आणि ती रेसिपी वापरावी लागते. तर ती रेसिपी तयार करत असताना आपण काय करतो, ती रेसिपी एका टब मध्ये आपण ती तयार करून घेतो. तयार झालेली रेसिपी हॉपर लोडरच्या साहाय्याने आपण मशीनला देतो. तर मशीनला दिल्यानंतर ती एक्सट्रुडरनं ती पूर्णपणे हिटरच्या साहाय्याने फुल हिटिंग देऊन त्याला मेल्ट केली जाते
आणि ती हेडमध्ये सगळं मटेरियल एकत्र येऊन पूर्ण झालेली रेसिपी पूर्ण एकसारखी एकजीव होऊन त्याच्यामध्ये एक त्याला डायच्या साह्याने त्याला पूर्ण साईज दिली जाते. म्हणजे डाय त्याला कसं साधारणतः 12 mm 16 mm 20 mm अशी त्याला साईज देऊन मग ती चिल झालेल्या पाण्यामध्ये डुबून त्याला ड्रिपर वगैरे सिलिंग करून मग तो पुढल्या पंचिंग सेक्शन का जाऊन तो पंचिंग केला जातो आणि मग तो वाइंडर सेक्शन का जाऊन त्याला वाइंड केला जातो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बघितलं गेलं तर 500 मीटर 900 मीटर 1000 मीटर अशी त्या 3 पद्धतीच्या कॉईल आपण तयार करून तो फिनिश गुड तयार करून मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देतो. तर तसं प्रामुख्याने बघितलं गेलं तर मेकॅनिकल जर प्रॉब्लेम आला तर तो आम्ही आमचा ऑपरेटर किंवा आम्ही स्वतः त्याच्यात लक्ष घालून तो प्रॉब्लेम आपण सॉर्ट आउट करतो. त्याच्यानंतर जर काही दुसरा टेक्निकल काही प्रॉब्लेम असेल सेन्सरचा तर ती ऑनलाईन सिस्टम आहे त्यांच्यावाली कंपनीची, तर त्यांना ऑनलाईन जरी ऍक्सेस दिला तर ते ऑनलाईन सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून देतात. तेवढं करूनही जर प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला त्यांचा पुढल्या 48 तासात त्यांचा इंजिनियर येऊन त्याचा प्रॉब्लेम आपल्याला सॉर्ट आउट करून आपण प्रोडक्शनसाठी मशीन परत पुन्हा चालू करतो. शेतकऱ्यांना आपल्या जे आपण जे बनवतो तर शेतकऱ्या कसं बनवलं पाहिजे, कसं आम्ही कशा पद्धतीने बनवतोय, कसं वापरलं पाहिजे, ते वापरल्यानंतर घेण्याची काळजी, त्याच्यानंतर तो आपण तुमच्या क्षेत्राची प्लॉटची लांबी रुंदी त्याच्यानुसार कुठला तुम्हाला सूट होणार आहे, त्याच्यानंतर मार्केटमध्ये नवीन ट्रेंडिंगला काय आलंय त्याच्यापासून कुठलं ड्रिप वापरल्यानंतर आपल्या उत्पन्नावरती चांगला म्हणजे आपल्याला उत्पन्न जास्त घेता येईल त्या हिशोबाने आपण शेतकऱ्याला गाईडलाईन करून आपण त्यांना ठिबक देत असतो. तसं ठिबक जर बघितलं तर पाण्याचा जर विचार केला तर ठिबकनं पाणी हे कमीच प्रमाणात लागतंय. दुसरी गोष्ट प्रॉपर पाणी ज्याच्या गरजेनुसार पाणी जातं, वापशानुसार आपण त्यांना पाणी देऊ पिकाला पाणी देऊ शकतो. प्रत्येक पिकाचं पाण्याची गरज ही वेगवेगळी असते, जमिनीच्या पोतानुसार ही पाण्याची गरज वेगवेगळी असते. त्यानुसार आपल्याला जसं शेतकऱ्याने एकदा समजून घेतलं की ह्या शेतीला पाण्याची किंवा ह्या पिकाला कशी पाण्याची गरज आहे त्यानुसार तुम्ही टायमिंग ठेवून तुम्ही त्याला पाण्याची गरज देऊन पाणी वाचू शकतात, उत्पादन वाढ पण करू शकतात आणि शारीरिक कष्ट पण वाचू शकतात. मी ह्या व्यवसायामध्ये पहिल्यांदा असल्यामुळे व्यवसायामध्ये आपल्याला फक्त नॉलेज होतं पण आपल्याला भांडवल कसं उपलब्ध करायचे माहित नसल्यामुळे आपल्याला त्या काळामध्ये कोऑपरेटिव्ह बँकेनं बऱ्यापैकी सपोर्ट केला. त्यानंतरच्या काळखंडामध्ये आपण मग बँक ऑफ महाराष्ट्रानं वगैरे नॅशनलाइज बँकेनं आपल्याला बऱ्यापैकी आपला टर्नओव्हर जसं वाढत गेला तर बँक ऑफ महाराष्ट्रानं आपल्याला बऱ्यापैकी सहकार्य करत गेलं आणि त्या पद्धतीने माझं कॅश आणि क्रेडिट मग बाकीचं टर्म लोन वगैरे ह्या बँकेनेच मला उपलब्ध करून दिलं. तसं बघितलं गेलं तर आतापर्यंत 1 लाख प्लस शेतकऱ्यांनी आपल्याकडून मटेरियल इथून खरेदी केलेलं आहे. शेतकऱ्यांनी आमच्याकडून घेतलेला फायदा, आम्ही उत्पादक आणि शेतकरी याच्यामध्ये कुठलाही डीलर नसून पण आमच्याकडे आलेल्या शेतकऱ्याचा मी नक्कीच त्याच्यात काहीतरी फायदा करून देतो. शेतकरी माझ्याकडे येऊन खरेदी करण्यास सगळ्यात जास्त पसंती देतात मला. तसं ड्रीप जास्तीत जास्त टिकण्यासाठी शेतकऱ्यांनी क्षारानं त्याला जाम होऊ नये, बंद होऊ नये म्हणून त्याला ऍसिड ट्रीटमेंट करणं किंवा कचऱ्यांना जाम होऊ नये म्हणून त्याला फिल्टर वापरणं, पीक निघाल्यानंतर त्याला ऍसिड ट्रीटमेंट करणं किंवा पिकाच्या लागवडीच्या अगोदर ठिबक मोकळ्यावर ताथरून त्याच्यावरती ऍसिड ट्रीटमेंट करूनच नंतर त्याचा वापर करावा. मी 2015 ला कंपनी चालू केली होती. आज तसं पाहायला गेलं तर आजच्या मितीला माझा 7 ते 8 कोटीचा टर्नओव्हर आहे. शेती आणि पाणी व्यवस्थापन जर म्हटलं तर ठिबकचा वापर केला पाहिजे. AI आता ऍप आले त्याचा वापर घेतला पाहिजे. तसं पाणी ही जमिनीच्या पोतानुसारच आपण पाणी दिलं पाहिजे. जसं की मुरमाड जमिनीला पाण्याची जास्त गरज असते, काळवड जमिनीला पाण्याची कमी गरज असते किंवा पिकाची पाण्याची गरज बघूनच तसं पाणी दिलं पाहिजे.